ॲक्च्युली ना मला थोडी कॅशची गरज आहे. माझा एक फ्रेंड ना खूप प्रॉब्लेममध्ये आहे आणि माझ्याकडे होते ना तेवढे मी सगळे त्याला दिले, पण अजून पाहिजेत. आणि मी जर त्याला मदत नाही केली तर तो बिचारा आयुष्यातून उठेल ग. सगळं गमावून बसेल. आणि मला सांग, मित्र प्रॉब्लेममध्ये असेल तर आपण त्याला मदत केली पाहिजे ना, तरच मग आपल्याला मदत मिळेल ना. या ट्रू, बरोबर बोलता तुम्ही. मग देतेस ना पैसे? पण माझ्याकडे एक मिनिट, जस्ट 1 मिनिट. हा, आलेच. अंश, हा, कॅश पुरतील एवढे? पुरतील. तुम्ही नाही का मला सांगितलं होतं माझ्याकडे अधिकार होते तेव्हा की कॅश काढून ठेव, आपल्याला लागतील कधीतरी. ते काढून ठेवले होते तेव्हा. स्वीट्स, यू आर दी बेस्ट. बेस्ट ना तुम्ही आहात. ऍक्च्युली ना मला तुमचा हा स्वभाव खूप आवडला की तुम्ही ना तुमच्या फ्रेंड्सला हेल्प करताय. सो नाईस. आय लव्ह यू सो मच अंश. आय लव्ह यू टू. काय हो, एकटेच काय हसताय? काहीतरी आठवलं. काय आठवलं? एक सुंदर स्वच्छंदी मुलगी आठवली मला, जी प्रत्येक क्षणाचा मनमुराद भरभरून आनंद घेते. हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होणार नाही, हे असल्या काहीही चिंता न करता ती आयुष्य पूर्णपणाने जगते. अशी एक मुलगी आठवली. माझ्या व्यतिरिक्त पण कोणी मुली आहेत का तुमच्या आयुष्यात? माझी काय बिशाद आहे. पण मग आता कोणाबद्दल बोलताय? स्वानंदी नाव आहे त्या मुलीचं. तिच्या नावासारखीच आहे ती. असं एक छान हसू असतं तिच्या चेहऱ्यावरती. तुम्ही ओळखता का त्या मुलीला? तुम्ही पण ना राजवाडे, काही बोलत असता. स्वानंदी मॅडम, काल मी तुमचं एक वेगळंच रूप पाहिलं, एकदम फुल ऑफ लाईफ. खरं तर तेव्हापासून मी आणखीन जास्त तुमच्या प्रेमात पडलो. काय तुम्ही किती कौतुक करताय, आता बास झालं ना. आणि मीच काय, तुम्ही पण आहात की स्वतः फुल ऑफ लाईफ. हे अजिबात नाही, असं कधीच नव्हतं मी. आजपर्यंत मला ना अशी कुठलीही गोष्ट करायच्या आधी 10 प्रकारच्या शंका माझ्या डोक्यात असायच्या की हे केलं तर हे होईल, हे केलं तर आपण असे आजारी पडू, ते केलं तर आपण तसे आजारी पडू, आपल्याला असा त्रास होईल. पावसात तर मी कधीही भिजायला गेलो नाही, कारण मला माहिती होतं मी पावसात भिजलो की मला सर्दी होणार. आणि कितीतरी वेळ झाली, पण ना मला सर्दी झाली ना मला शिंका आल्या. आश्चर्य आहे. तुम्ही खरंच माझ्या ना ब्लॅक अँड व्हाईट आयुष्यामध्ये रंग घेऊन आलात. आणि खरं तर मी काहीही केलेलं नाहीये. कौतुक तर तुमचं आहे की तुम्ही आजपर्यंत न केलेल्या पण गोष्टी किती छान करताय. पण तुम्ही बघा, ही तर सुरुवात आहे फक्त. आपल्या समोर अजून अख्खं आयुष्य पडलेलं आहे. घ्या, काढा घ्या. काढा. ओ येस, येस, थँक्यू. थँक्यू. म्हणजे तुम्हाला मला घालून पडून बोलायचं नाहीये? तुम्ही तोंडही वाकडं केलं नाहीये. खरं सांगू का, मला आज असं काहीही करावंसं वाटत नाहीये, कारण आता सगळं बदललंय स्वानंदी मॅडम. वटपौर्णिमेनंतर सगळंच असं गोड, छान, खूप हवा हवंसं झालंय. मग लेट्स चीयर्स टू दॅट. चीयर्स. चीयर्स टू लाईफ. तुम्ही कमाल आहात स्वानंदी मॅडम. आणि तुम्ही जे काही करता ना ते पण सगळं कमाल असतं. आय लव्ह यू. ओळखीची साधना ओळखीची बंध हे जोडले तरी कोण जाणे असा का हात सुटता सुटेना वीण तो घातली तुटेना वीण तो घातली तुटेना.
आजींना चहा द्यायचा. अहो आजी आणलंस का सावकाश हा? अरे बापरे, सॉरी 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 सॉरी. अहो खरंच माझं लक्ष नव्हतं काकू. स्वानंदी अगं काय जरा बघून चाल ना, आधीच पाय दुखतायत माझे. काय झालं पायाला तुमच्या? अगं उठाबशा काढायला लावलाय ना मी, त्याचेच परिणाम आहेत ते. काकू ना उठा भाषा. अगं एक नाही चांगल्या 20. चांगलं लक्षात राहील हिच्या आता. आणि हिच्याच नाही, घरातल्या सगळ्यांच्या. जो कोणी आपल्या स्टाफची चांगला वागणार नाही ना, त्याला शिक्षाही झालीच पाहिजे, मग तो कोणीही असो. आई असं बोलू नका, माझे पाय खरंच दुखत होते, अजूनही दुखतायत. बघ नुसत्या 20 उठाबशा काढून हिचे पाय दुखतायत. मल्लिका बघ, तुला व्यायामाची किती गरज आहे ना ग. जरा रोज उठून चालायला जावं, थोडस जिमला जावं. ते काही नाही, नुसतं आई 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 करत बसायचं दिवस. सारखं आपलं ह्याला बोल त्याला बोल, आणि घरातल्या स्टाफला तर अगदी गुलामासारखं वागवायचं. फक्त जरा पाय चिपून घेत होते, लगेच बोलायला लागले मला. आणि मी त्या आधीला गाढवासारखी लाथ मारलीस ते विसरलीस? काय लाथ मारली काकूंनी? अगं माझ्या डोळ्यांनी बघितलं मी. तुला सांगू का नंदू, अगं साध्या उठाबशा काढायला जमत नव्हतं हिला. मला मात्र ह्या वयात सुद्धा जमतं. सारखं आपल्याला आई हुई चालू असतं हिचं. काय खरं नाही बाई. जाऊ दे ग, मल्लिकाच्या चुका काढत राहिलं ना, तो संबंध दिवस जाईल त्याच्यात माझा. त्यापेक्षा मी जाते, व्यायामाची वेळ झाली. आणि तुम्ही बघा जरा, म्हणजे जमलं तर वागणं सुधारा. येते का नंदू? गंमत वाटली का तुला माझी शिक्षा ऐकून? नाही, मी फक्त काय मी फक्त काय, प्रत्येकावर वेळ येतेच. काल मला आईने उठाबशा काढायला लावल्या. काय सांगावं, उद्या कदाचित मी तुला उठाबशा काढायला लावेन. सॉरी, मी हसले तुमच्यावर. आणि माझा धक्काही लागला तुम्हाला, त्यासाठी सुद्धा. पण मी तुम्हाला खात्रीने सांगते, तुम्ही मला उठा भाषा काढायला लावाल अशी वेळ नाही येणार. कसं आहे ना स्वानंदी, ओव्हर कॉन्फिडन्स हा कोणत्याही गोष्टीत वाईटच असतो. नका माझी काळजी करू, तुम्ही स्वतःची काळजी करा ना थोडी. एवढी शिक्षा भोगली तरी काही उपयोग झालेला दिसत नाहीये. आता असं वागत राहिलात तर अजून किती शिक्षा भोगाव्या लागतील तुम्हाला काकू. त्यासाठी आधी सावरा. आलेच. जितकं असायचं तितकं असून घे, लवकरच रडायचे दिवस येणार आहेत तुझे.